नमस्कार मित्रांनो, आज आपण IPO संदर्भात माहिती घेणार आहोत. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. प्रायव्हेट कंपनी, पब्लिक कंपनी ज्यावेळेस आपले शेअर्स पब्लिकली ऑफर करते आणि पब्लिककडनं कॅपिटल रेस करते, त्याला आपण IPO म्हणतो. IPOमध्ये कुठले डॉक्युमेंट महत्त्वाचे असतात हे आपण पाहूयात. DRHP, ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. DRHPमध्ये कंपनीच्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची माहिती असते, त्या IPOचा पर्पज काय आहे ह्याची माहिती असते, कंपनीच्या मॅनेजमेंटबद्दल माहिती असते, कंपनीचे स्ट्रेंथ, विकनेस, रिस्क फॅक्टर ह्याबद्दल माहिती असते. एखाद्या कंपनीचा IPO अप्लाय करायचा की नाही त्यासाठी कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहूयात. नंबर 1, कंपनीचा फंडामेंटल ॲनालिसिस. तर ह्या कंपनीच्या DRHPमध्ये तुम्ही कंपनीचं बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, कंपनीवरती डेट किती आहे हे पाहू शकता. नंबर 2, कंपनीचं व्हॅल्युएशन. तर व्हॅल्युएशन हा सर्वात मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर व्हॅल्युएशन आपण इव्हॅल्युएट करत असताना कंपनीचा P रेशो काय आहे किंवा इतरही कुठले फॅक्टर जे आहेत ते तुम्ही इव्हॅल्युएट करू शकता आणि बेस्ड ऑन दॅट तुम्ही चॉईस करू शकता. नंबर 3, IPOचा पर्पज. तर DRHPमध्ये IPOचा पर्पज तुम्ही पाहू शकता. बऱ्याच वेळेस कंपनी IPO कशा संदर्भात आणत आहे, जसं की एक्झिस्टिंग डेट रिपे करण्यासाठी IPO आणला जातो, किंवा कंपनीच्या एक्सपान्शनसाठी IPO आणला जातो, किंवा प्रमोटर आपला स्टेक सेल करून त्याच्या पर्सनल प्रॉफिटसाठी सुद्धा IPO आणला जातो. तर असा पर्सनल गेनसाठीचा जो IPO आहे तो तुम्ही अवॉइड करू शकता. नंबर 4, ग्रोथ पोटेन्शियल. त्या कंपनी कुठल्या सेक्टरमध्ये काम करत आहे, त्या सेक्टरचं ग्रोथ पोटेन्शियल किती आहे किंवा किती अपॉर्च्युनिटीज त्या कंपनीसाठी आहेत हे तुम्ही पाहू शकता. नंबर 5, प्रमोटरचं बॅकग्राऊंड. कंपनीच्या प्रमोटरचं बॅकग्राऊंड अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यावरती काही लीगल केसेस आहेत का, किंवा कंपनीला कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा जर इश्यू असेल तर अशा IPOमध्ये तुम्ही अवॉइड करू शकता. तर IPO संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण टीम आर्थिसेतूशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.